अकलूजमध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात रिंगण सोहळा, दर्शनासाठी गर्दी। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात अकलूजमध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील आश्वाचं तिसरं आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिलं रिंगण 3 फेऱ्या मारून सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलं। तुकोबारायांच्या पालखीच्या सोहळ्याचं जिल्ह्यात स्वागताबरोबरच अकलूज नगर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा रिंगण सोहळ्यासाठी माने विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचला। सयाजीराजे मोहिते पाटील तसेच शिक्षण प्रसारक मंडळ आणि सदाशिवराव माने विद्यालयाने रिंगणासाठी मैदानाची व्यवस्था केली होती। मैदानाच्या मध्यभागी पालखी विसवल्यानंतर वैष्णवांनी गोल रिंगण केले। तुकोबारायांच्या पादुकाचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि ऋतुजादेवी मोहिते पाटील यांनी केले। सुरुवातीला विणेकरी आणि पताकाधारी वैष्णवांनी, नंतर तुळशीधारी व कलशधारी महिलांनी रिंगण मैदानात फेऱ्या घेतल्या। यावेळी ज्ञानोबा तुकोबाचा टाळ गजरात जयघोष होत होता। परभणीच्या बाबुळगावकरांच्या राजू आश्वाचं पूजन विश्वते सिंह मोहिते पाटील आणि शिवांशिका देवी मोहिते पाटील यांनी, तर लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पताकाधारी स्वार बलराज अश्वाचं पूजन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केलं। दोन्ही अश्वाने रिंगणात दौड घेताच उपस्थित वैष्णवांनी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष केला। दोन्ही अश्वांनी पाठशिवणीचा खेळ खेळत मैदानाच्या 3 फेऱ्या पूर्ण केल्या। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी विद्यालयाचे मैदान वैष्णवांनी फुलून गेले होते। त्यानंतर पालखी दर्शनासाठी मैदानातून मंडपामध्ये आणण्यात आले। मंडपामध्ये सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजा आणि आरती संपन्न झाली। या रिंगण सोहळा प्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनी देवी मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते पाटील, सुरोपराणी मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, शिवतेसिंह मोहिते पाटील, शिवण्यादेवी मोहिते पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्यासह भाविक उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। महाराष्ट्र झोन न्यूज आणि आता सध्या आपण अकलूजमध्ये आहोत। या ठिकाणी अश्वरिंगण सोहळा आणि रिंगण सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झालेला आहे। पण त्या अगोदर या संत तुकाराम महाराजांच्या पालखी नियोजनाची सोहळ्याची जबाबदारी यावर्षी
युवा नेते साईराजे मोहिते पाटील यांच्या खांद्यावरती विशेष करून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या वर्षीचं नेमकं काय नाही. स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. आता या वर्षीचा पहिलाच अनुभव आपला असेल खरं तर. मग कसं नियोजन केलं, काय काय आणि मार्गदर्शन कोणाचं लाभलं? सगळ्यात पहिले जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी दरवेळेस मी बघायला पण दरवेळेस यायचो, पण आज पहिल्यांदा मी सभापती झाल्यानंतर आज ही पहिली जबाबदारी माझ्या खांद्यावर पडलेली आहे आणि करताना एवढा आनंद येत होता सगळ्या गोष्टी. आणि सर्व टीम होती, आपले शाळेचे सगळे लोक सहकार्य करायला होते. आज आपले नाही म्हटले तर 300+ आज आपले सहकारी आहेत सगळे. आज शाळेचे असते, स्वयंसेवक आहेत, अजून जेवढे पण असतील, गव्हर्नमेंट असू द्या, आपलं नगर परिषद असू द्या किंवा पोलीस असू द्या, सगळ्यांचं सहकार्य पण खूप चांगलं लागलं आपल्याला. आणि सगळ्यात पहिले जेव्हा मला कळालं की बाबा मला सभापती केले, त्याच्यानंतर मी म्हटलं की आज पहिले आले, म्हटलं ते दोन्ही जुळूनच यायचं होतं आणि खूप आनंद वाटला. आणि जसं या पालखीमध्ये आपण सगळ्यांना दर्शन नीट भेटावं, सगळ्यांचे दर्शन नीट भेटावं, कोणाला धक्कामुक्की जास्ती होऊ नये, कोणाला लागू नये, सगळ्यांना चांगला आनंद भेटावा, ह्याचीच सोय व्हावी. हे ज्या प्रकाराने आपण सगळं नियोजन केले. रात्रीच्या 11 वाजेपर्यंत आपल्या अकलूजचे जेवढे माणसं असतील, जेवढे दिंडी सोबत आलेले आहेत, तेवढे सगळ्यांना पण नीट दर्शन करता यावं. अजून आपला प्रसाद पण आहे, प्रसाद पण आपल्या संस्थेच्या आणि संस्थेच्या तर्फे असतो. तर सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या या वर्षी ठेचा, भाकरी, चटणी असं वेगळं ऍक्च्युली ठेचा, भाकरी ह्या गोष्टी खूप आधीपासून आपली संस्था वाटप करते दरवर्षी. पण यावेळेस पहिल्यांदा मी आलो आणि पहिल्यांदा आल्यानंतर तो एक अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता. सगळ्यांसाठी हा काही नवीन अनुभव नव्हता, माझ्यासाठी वेगळा अनुभव होता आणि खूप आनंद आला. दुसऱ्यांदा मी पण खाल्लं, त्यामुळे चांगलं होतं. आता महिला वारकऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे, पुरुष वारकऱ्यांची देखील संख्या वाढलेली आहे. म्हणजे राज्यातून जवळपास 15 आहेत ते आता पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत. आणि आज आता अकलूज मध्ये लाखोच्या संख्येनं वारकरी आले. पालखीसाठी वेगळं विशेष स्थान निर्माण करून दर्शनासाठी वेगळी काय नियोजन आपण केलं? म्हणजे आज आपण दरवर्षी आपण जसं करतो तसंच नियोजन असते. कारण की दरवेळेस जेव्हा आपण आपलं नियोजन होतं तेव्हा त्याच्यात काही खराबी नसते. कारण की माननीय जयसिंह पाटील म्हणजे दादासाहेब त्यांचं नियोजन आधीपासून मी बघितलं नाही.